नमस्कार मित्रांनो, योगेश कुमार व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज तारीख 9 वार रविवार। तर आपला असा काय प्लॅन नव्हता, म्हणून काहीतरी केलं पाहिजे। आता संडेला घरी बसून तरी काय करणार ना, तर विचार केला की आपण नेहमी बाहेर फिरतो, तर आज फिरतोय आपण तर नवी मुंबईमध्ये फिरण्यासारखे ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे मंदिर, गार्डन्स वगैरे, तर ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। तर आणि आता आम्ही आलो आहे ते खारघरमध्ये सर्वात मोठं गार्डन म्हणजे तो सेंटर पार्क। तर बघूया आज ॲक्च्युली सेंटर पार्क तर म्हणजे सकाळी आणि फक्त संध्याकाळी चालू असतं। आता आम्ही आलो दुपारी 12 वाजता आलो, तर म्हटलं बघू, जर चालू असेल तर आपण आतलं सगळं शूट करू, जर नसेल चालू तर बाहेरनंच करू। चला बघू तरी। हे बघा आता सुट्ट्या मार लागले। संध्याकाळी 6 ते 9 आणि सकाळी 5 ते 8 पर्यंत चालू आहे। तिकडं वेळापत्रक आहे, तरी बघू थोडासा शूट घेतो। वेळापत्रक शाळेत घेऊन गेलास। एक नंबर मंदिर आहे, एक नंबर। मी ॲक्च्युली फर्स्ट टाइम इथं आलो आहे पारशीगिरीला, म्हणजे पारशीगिरीच्या या घाटावरती वगैरे असे फिरण्यासाठी राईडसाठी यायचं अगोदर, पण असं ही मंदिरामध्ये कधी नव्हतं आलो। राधेकृष्णाचं मंदिर आहे, ऑसम। कधी आला तर बघा, एकदम शांतता वाटली। चला आता नेक्स्ट मस्तपैकी जेवलो वगैरे आणि तिकडनं आता निघालो आहे त्या स्पॉटवरून। आता चालला आहे प्लॅन नेरूळला जायचा। नेरूळला एक मस्तपैकी मंदिर आहे, त्या मंदिराकडे जायचं प्लॅन चालू। चला आता पोचलो नेरूळला, आणि नेरूळला पार्किंगचं जाम लफरी आहेत बाबा, कुठं तर गाडी ठेवावं लागते। आता आम्ही पोचलोय बालाजी मंदिरच्या इकडे चाललोय, तर तो हा रस्ता आहे। ॲक्च्युली बालाजी मंदिरला दोन रस्ते आहेत, एक बाईक वे पण आहे आणि एक वॉकिंग पण आहे।
पण आता वॉकिंग करूया कारण की आपला टाईम पण आहे आणि मस्त या क्लायमेट एक नंबर आहे. डोंगरात जायचं लय भारी एक नंबर. चला जाऊया आपण. व्यंकटेश्वर मंदिरमध्ये गेलो पण सीन असा झाला की तिकडे काही शूट करायला भेटलंच नाही आणि ऑब्वियसली ॲक्च्युली कुठल्याच मंदिरामध्ये आपल्याला जास्त करून शूट करून देत नाही. सो आणि ते मंदिराची वेळ पण जी होती ती 4:30 वाजता ओपन होणार होती. तर ते म्हणले फक्त पायापाडा आणि कल्टी मारा झालं. तिकडे शूट झालं थोडंसं. आता आमचा प्लॅन चालला आहे नेरूळमध्ये कुठलं तर गार्डन आहे ज्वेल गार्डन समथिंग काहीतरी असं नाव आहे. हां तर तिकडे चाललो आहे आता. मग त्याच्यानंतर मग परत वाशीला जाणार मिनीश्वरमध्ये. तिकडे मस्त राईड वगैरे आहेत म्हणजे आपले बोटिंग वगैरे करायला मिळते. तर तिकडे चाललो आहे आता. अजून 2 पॉईंट कवर करायचे आहेत आणि आता वाजले 4. चला बन्नाड मजा घेऊ आपण. बट्टू काय बट्टू म्हणून बोलतो लाडी गोडी लावत जाऊ नकोस. आईला त्या पाठीचे बघ की अरे कुत्र जा घरी जा जा बाबा. हे नाही शानी. अरे तो पण आला दुसरा पण आला. अरे दुसरा पण आला की रे. अरे फॅन फॉलोइंग मजबूत आहे जरा. बट्टू कुठे आला ज्वेल गार्डनमध्ये आलो आहे. एवढा भारी आनंद मिळतो ना कारण मस्त सगळे एका ठिकाणी बसले असे शांतपणे. कोण ना कोण झाड आळबात लावूनचा मस्त आपापलं एकदम. कोणी हेडफोन घालून बसलं आहे तर कोणी आपल्या पार्टनरसोबत बसलं आहे तर कोणी फोटोग्राफी करतं आहे. एक नंबर वाटतं आहे. बघा तुम्ही कधी इथे व्हिजिट द्या. लय भारी वाटते नजारा तर बघा एक नंबर. सो फिरलो आता ज्वेल गार्डन आणि आता चाललो आहे मिनीश्वरला. आता मिनीश्वरला तिकडे आपलं काही थोडीशी बोटिंग वगैरे करायची तर ती करायची मस्त पद्धतशीर. इकडे फिरण्यासारखं म्हणजे असं बघण्यासारखं काही नाही पण फिरण्यासारखं खूप आहे. खूप मोठं गार्डन आहे म्हणजे खास म्हणजे ते जॉगिंगसाठी असतं ना वगैरे तसं टाईपमध्ये पण एक नंबर गार्डन आहे. मज्जा आली. आता चला वाशीला.
फायनल निघायची वेळ झाली कारण की मिनी सिशोरमध्ये आम्ही आलो होतो पण आम्हाला खूप अशी इथं पट्टे गर्दी भेटली त्यामुळे आम्हाला काय बोटिंग करायला मिळालं नाही आणि आम्ही तिकडे गेलो पण नाही म्हणलं अरे एवढे आता वाजलेत बघा किती 7 वाजले आता अंधार पडायला आला मग कधी येणार कधी जाणार म्हणून आम्ही बोटिंग नाही केली फक्त इकडे थोडेसे टाईमलेस वगैरे घेतले थोडेसे शूट घेतलं पब्लिक इथं मागे खूप आहे कारण की आज संडे आहे म्हणून सो चला बघूया परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन काहीतरी वेगळंच घेऊन तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाकी सगळे इथं आराम करत आहेत टाईमपास भटकंतीची फॅमिली पण आली चला भेटू बाय